नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. परत एकदा तोच विषय ऑपरेटर कॉन्सेप्ट आणि ऑपरेटर कॉन्सेप्टच. चला, ऑपरेटर कॉन्सेप्ट काय आहे, भरपूर व्हिडिओ टाकले आहेत, ऍडव्हान्सचे व्हिडिओ चालू आहेत आणि काही लोक मला म्हणतात की ऍडव्हान्सचे व्हिडिओ टाक भावांनो. आपलं बेसिक सुद्धा ऍडव्हान्सच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आपण ट्राय करूया. तुम्हाला मी ऑपरेटर कॉन्सेप्ट थोडा का होईना या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. थोडा म्हणण्यापेक्षा एक्झाम्पल आणि कशा प्रकारे वर्क होतो हे मी इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. आपली जी इन्फॉर्मेशन आहे, थर्ड बॅच चालू होईल आपली. ज्यांना जॉईन करायचे त्यांनी करून घ्या. आपलं बुक आलेलं आहे, बुकमध्ये 6 स्ट्रॅटेजीज आहेत. कशा प्रकारे ऑपरेटर कॉन्सेप्ट वर्क होतो, कसे रूल लावायचे, सगळ्या गोष्टी त्या बुकमध्ये आहेत. ज्यांना पाहिजे त्यांनी डिस्क्रिप्शन मधून टेलिग्राम चॅनलवरती या, तिथून घेऊ शकता. मार्केटमध्ये काय होतं, हायर हायचं फॉर्मेशन होतं. ओपनिंगला जर हायर हायचं फॉर्मेशन झालं तर रिटेलर लोक बाय साईडला पोझिशन बनवतात. कुठे बनवतात? बाय साईडला पोझिशन बनवतात. या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला की बाय साईडला पोझिशन बनवतात, मार्केट डाऊन साईड रॅली करतात. नंतर जर बघितलं 18,000चा सायकोलॉजिकल नंबर आणि त्याच्या अगोदर बनलेला आहे हेड शोल्डर पॅटर्न, नेकलाईनचा ब्रेकआउट, 18,000चा ब्रेकडाऊन, नेकलाईनचा ब्रेकडाऊन, 18,000चा ब्रेकडाऊन, ग्रीन कॅन्डल येते, मार्केट अपसाईड रिटर्न करतं. त्याच्यानंतर जर हळूच मध्येच बघितलं जात कसं होतं, मार्केट डाऊन साईड परत अप साईड. ही आपली 100% स्ट्रॅटेजी. इथं आपली म्हणते एंट्री आणि मार्केट पूर्णपणे डाऊन साईड एंट्री घेतं, कारण रिटेल लोक बाय साईडला बसलेले असतात. ऑपरेटर कॉन्सेप्टमध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट जर महत्वाची तुम्हाला सांगायचं झालं तर रिटेलर लोक कुठं बाय करतात ही गोष्ट जर माहीत असेल तर काहीच टेन्शन येणार नाही. सगळ्यात महत्वाचं, रिटेलर लोक कुठं बाय आणि कुठं सेल करतात हे तुम्हाला समजलं पाहिजे ऑपरेटर कॉन्सेप्ट साठी. दुसरी गोष्ट असते कन्फर्मेशन कॅन्डल कोणती आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाईव्ह बॅच मध्ये. आणि तिसरी गोष्ट जी आहे, कधी अवॉइड करायचा, हे जर तुम्हाला समजलं तर तुमची अॅक्युरसी ऑटोमॅटिकली 90% येणार आहे आणि येणारच आहे. ओके, त्याच्यानंतर जर बघायचं झालं, पुढचा दिवस बघूया. हे बघा, इथं हा दिवस काय सांगतोय तुम्हाला, इथं डब्ल्यू पॅटर्न झाला, डब्ल्यूची निघला ब्रेकआउट, मार्केट अपसाईड गेलो. कसं काय अपसाईड गेलं याचा अर्थ असं नाही की रिटेल लोकांनी बाय करून प्रॉफिट केला, अजिबात नसतो. इथं आपला जो रूल आहे तो आहे ट्रेड अवॉइड करण्याचा रूल जो आहे तो इथं आपल्याला लावायला लागतो, तरच आपला लॉस इथं वाचू शकतो. त्याच्यानंतर पुढे बघा, मार्केट येतं, हा 18,000चा सायकोलॉजिकल नंबर, त्याचा ब्रेकआउट करतं, सस्टेन करतं, रिटेलर लोक बाय साईडला जातात, मार्केट आउट साईडला येतं. त्याच्या पुढच्या दिवशी इथून 18,000वर बाय होते, रिटेलर लोक बाय करतात आणि मार्केट इथून फॉल करतं. अशा प्रकारे एम पॅटर्न बनवतं आणि अचानक FOMCची न्यूज अप साईडला येते, कारण रिटेलर लोक इथं सेल साईड पोझिशन बनवत असतात. त्याच्यानंतर न्यूज मध्ये जर बघायचं झालं, इथे एक आहे रेजिस्टन्स, या रेजिस्टन्सला रिटेलर लोक सेल साईड पोझिशन बनवतात आणि मार्केट अप साईडला रॅली करतात. यासाठी तुम्हाला प्रॉपर शिकणं खूप गरजेचं आहे. हा तर ट्रेड आपण लाईव्ह मध्ये डिस्कस केला होता. इथं मी नव्हता घेतलेला, माझा ऑलरेडी प्रॉफिट झाला होता, मी इथून बाय केला होता. काही लोकांनी हा ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट नंतर रिटेल लोक बाय साईडला एंट्री बनवतात आणि सगळ्यांनी बऱ्यापैकी 90% लोकांनी इथं सेल साईड एंट्री बनवली आणि हा मूव कॅप्चर केलेला होता. खूप इझी आणि सिंपल साधा ट्रेड होता. त्यानंतर पुढचा दिवस आला, ही क्लोजिंग प्राइस पासून रिटेल लोक सेल करतात आणि मार्केट अप साईडला रॅली करतं. एकदम बेसिक सिंपल साधा ट्रेड, सगळ्यात सोपा ट्रेड फ्रायडे. आणि अशा प्रकारे होतं हे वीकली अनालायसिस. एकदम सिंपल साध्या प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे, इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या आहेत. थोडंसं फोकस करा. हे बघा, पहिली गोष्ट तुम्हाला ट्रेडिंग जर्नल फॉलो करावं लागेल, तरच तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. आतापर्यंत तुम्ही मग स्ट्रॅटेजी आहे या गोष्टी सगळीकडे ऐकलेत, सगळे युट्यूबवरती ऐकलेत, हजारो स्ट्रॅटेजी ऐकल्या असतील तुम्ही. स्ट्रॅटेजीनं काही होत नाही, माइंडसेट महत्वाचा आहे. माइंडसेट शिवाय मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होणं मुश्किल आहे. ओके, माइंडसेट महत्वाचं आहे. माइंडसेट येण्यासाठी ट्रेडिंग जर्नल महत्वाचं आहे. असं नाही की माझंच घ्या म्हणतोय मी तुम्हाला, ट्रेडिंग जर्नल घ्या म्हणत नाही, पण नोटबुक मध्ये लिहायला चालू करा. ओके, आपल्या ट्रेडिंग जर्नल मध्ये एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस सगळ्या काही लिहिण्यासाठी तुम्हाला जागा ठेवलेली आहे. प्लस बुक आहे, बुक प्लस ट्रेडिंग जर्नल इज इक्वल टू काय आहे, मला सांगा कमेंट मध्ये. बुक प्लस ट्रेडिंग जर्नल याचा, आणि तुमचा मग एक्सपिरियन्स काहीच नाही. अहो, एक्सपिरियन्स तोच इथे येणार आहे ट्रेडिंग जर्नल मध्ये, तेच लिहिणार आहे तुम्ही, एक्सपिरियन्स लिहिणार आहे ना ट्रेडिंग जर्नल मध्ये. बुक मध्ये आहे नॉलेज,
जर्नलमध्ये आहे. एक्सपिरियन्स, नॉलेज प्लस एक्सपिरियन्स इज इक्वल टू कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. कोणाला काय प्रॉब्लेम असतील बिनधास्त व्हॉट्सअपला मेसेज करा. सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिहा. ज्यांना बुक पाहिजे टेलिग्रामला या, तिथून तुम्ही बुक बाय करू शकता. मित्रांना शेअर करू शकता. ॲपलेट सिस्टम चालू आहे, तुम्ही पैसे तिथून कमवू शकता. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.